धन्यवाद योगेश वाघ सर. अतिशय सुरेख समालोचन या ठिकाणी ऐकायला मिळालं. तमाम प्रेक्षकांची मात्र या ठिकाणी मनं जिंकणारं समालोचन या ठिकाणी ऐकायला मिळालं. खूप लांबवरून प्रवास करून खऱ्या अर्थाने या ठिकाणी ते दाखल झाले. अगदीच मुरबाड तालुक्यातून खऱ्या अर्थाने ते या ठिकाणी दाखल झाले. मैत्री ग्रुप आयोजित वर्णे पलदरी पंचायत चषक 2026 ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय चांगलं आयोजन नियोजन. अगदी सेकंड राऊंडची ही दुसरी मॅच अगदीच आपल्या भेटीस आली. एकीकडे टीम आपण पाहतोय जुगरेवाडी आणि त्यांना फाईट करत असताना आपण पाहतोय टीम नडाल. चांगला फटका यावेळेस आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं जुगरेवाडी टीमचा हा खेळाडू योगेश फारदी खऱ्या अर्थानं पहिल्या बॉलवरती क्लीन बोर्ड झाला होता पहिल्या मॅच मध्ये. परंतु या मॅच मध्ये आपल्या नावाचा दबदबा ठेवत असताना खऱ्या अर्थानं आपण पाहतो बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 चौकार या ठिकाणी आपण पाहतोय. अगदीच आणि खऱ्या अर्थानं कर्जत प्रीमियर लीग 2024चं ते पर्व होतं. अगदीच फायनल अगदीच या ठिकाणी राजेश इलेव्हनसाठी केलं होतं. अगदीच वर्णे टीमसाठी हा खेळाडू खेळत होता आणि खऱ्या अर्थानं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या खेळाडूंना मिळवून दिलं होतं राजेश इलेव्हन टीमला. तो हा खेळाडू खऱ्या अर्थानं मैदानच्या आतमध्ये चौकार हॅट्रिक मात्र या ठिकाणी कंप्लीट करत असताना आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहिला चौकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील चौकार, तिसऱ्या चेंडूवरती देखील आपण पाहतोय चौकार आणि एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 12 अंकावरती. P1चं पहिले षटक 3 षटकांचे मॅच आणि 3 षटकांच्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं एक घणाघाती फटकेबाजी सुरुवात केल्या. एक महत्त्वाची लढत. यावेळेस मात्र कमबॅक केलं गोलंदाज जर आपण पाहिलं तर जगदीशनं सांगेकवाडीतील पहिलं वैयक्तिक पहिले षटक या ठिकाणी हाताळत असताना आपण पाहतोय. आणि यावेळेस काय जबरदस्त शतरक्षण. अगदी त्यावेळेस जर आपण पाहिलं ना तर शिलमडामध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये खूप चांगलं शतरक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आणि एकंदरीत स्कोर कार्डवरती धावसंख्या 12 धावा. धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जातील ते मात्र 12 धावा. पहिल्या षटक या ठिकाणी मार्गस्थी. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील चौकार पाहिला, तिसऱ्या चेंडूवरती देखील चौकार आणि चौकार हॅट्रिक खऱ्या अर्थानं कंप्लीट केली होती. अगदीच फलंदाज योगेश वारदीनं. त्यानंतर बॅट युनाइट क्रमांक 3 वरती वैभव सावला यावेळेस युनाइट क्रमांक 3 वरती जात असताना आपण पाहू शकाल. अतिशय चांगले खेळाडू या जुगरवाडी टीममध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्रायकिंगवरती जर आपण विचार केला ना सलामीसाठी प्रवीण सावला एक जबरदस्त खेळाडू मैदानच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. दोन्हीही चांगले प्लेयर मैदानच्या आतमध्ये आहेत, परंतु इथून खऱ्या अर्थानं चौकार हॅट्रिक जरूर या ठिकाणी कंप्लीट केले. परंतु तदनंतर कमबॅक देखील पाहायला मिळालं गोलंदाज जगदीशचं. अतिशय चांगल्या क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, अतिशय चांगला तालमेल मैदानच्या आतमध्ये टीम नडालचा. इथून चेंडू जाईल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. इट्स अ डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 1 संपलंय. अगदी पहिल्या 3 बॉलवरती खऱ्या अर्थानं राज्य केलं होतं जोगरेवाडी टीमनं, परंतु शेवटच्या 3 बॉलवरती खऱ्या अर्थानं राज्य करत असताना फलंदाजांवरती आपलं वर्चस्व आपला दबदबा निर्माण करताना आपण पाहिलं जगदीश या गोलंदाजाला. ओव्हर क्रमांक 1 संपली. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या लागल्या गेल्या ते एकंदरीत 12 धावा. 3 षटकांची मॅच, अगदी 18 चेंडूंचा खेळ आणि 18 चेंडूंचा विचार केला ना तर 18 चेंडू मागे किमान 35+ धावा जर झाल्या पहिल्या सत्रामध्ये तर ते मात्र फायद्याचं ठरणार आहे अर्थात टीम जोगरेवाडी संघासाठी. अगदीच जो संघ हायस्कोर उभारेल ना त्या टीमला मात्र इथून बाय असेल. अगदीच पहिल्या सेकंड राऊंडच्या मॅचमध्ये जवळपास 36 बनल्या होत्या. आता या मॅचमध्ये किती बनतील. जर इथे हायस्कोर झाला तर या 2 टीम दरम्यान जो संघ जिंकेल जर हायस्कोर झाला तर त्यांना कदाचित बाय मिळू शकते. परंतु तो हायस्कोर जर इथे झाला तर पाहूयात. हायस्कोर टीमला मात्र या ठिकाणी बाय असेल असं या सामन्याचं स्वरूप आपण पाहतोय. मैत्री ग्रुप आयोजित वर्णे पलदरी पंचायत चषक 2026चे पर्व पहिलं एक दिमागदार आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय. आणि निश्चितच एक चांगला सोहळा मैदानच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थानं स्पर्धेला चार लावण्याचं काम खऱ्या अर्थानं योगेश वाघ सरांनी केलं. भरपूर या ठिकाणी चांगलं समालोचन ज्यांच्या वाणीतून आपल्याला ऐकायला मिळालं. आणि खऱ्या अर्थानं या पंचक्रोशीतील बराचसा प्रेक्षक वर्ग आज योगेश वाघ सरांचा आवाज ऐकण्यासाठी मात्र या ठिकाणी उपस्थित झाला होता. त्या तमाम प्रेक्षकांचं देखील करूया. इथे खराब क्षेत्ररक्षण स्लिपमध्ये खराब आणि खराब फिल्डिंग पाहायला मिळते. साधा आणि सोपा चेंडू मात्र इथे अडवायचा होता. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडं. येथील रन 4 आहे तो चौकार.
16 धावा येत नव्हत्या, परंतु आता खऱ्या अर्थानं धावा येण्यास सुरुवात झाली आणि एकंदरीत स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल. प्रवीण सावलाच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपण पाहतोय. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे प्रवीण सावला. जशी स्ट्राईक मिळाली अगदीच संधीचं सोनं या ठिकाणी करत असताना आपण पाहिलंय. स्कोर कार्डवरती धावसंख्या अगदी जाऊन पोहोचतील. त्या मात्र 16 धावा. देवा बॉलिंग मार्कवरती. इथे रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जाते. दुधारी तलवार काही गरज नव्हती. स्वतःहून आत्महत्या करतोय. काही गरज नव्हती. ज्या फटक्याची खरंच आवश्यकता होती का? इथून खऱ्या अर्थानं 3 षटकांची मॅच आहे मित्रा. या फटक्याची काही आवश्यकता नव्हती. स्विकेट करण्याचा प्रयत्न जरूर केलात, परंतु इथून जर आपण पाहिलं ना तर विकेटचं पतन देखील झालं. उद्याच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आपण वामन दरवडा सरांचा आवाज ऐकणार आहोत. आजच्या दिवसामध्ये आपण जरूर आवाज या ठिकाणी ऐकलाय. अगदीच योगेश वाघ सरांचा अतिशय सुरेख समालोचन या स्पर्धेला खऱ्या अर्थानं छान 4 लावण्याचं काम केलं. पहिल्या दिवसामध्ये जर का आपण पाहिलं एक चांगलं समालोचन पाहायला मिळालं. दुसऱ्या दिवसामध्ये देखील एक चांगलं समालोचन पाहायला मिळालं. अगदीच हेमंत यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं ना तर कलोते मोकाशीचा एक गोड आवाज पाहायला मिळाला होता. आणि आजच्या दिवसामध्ये योगेश वाघ सरांचा आवाज आपण ऐकतोय. म्हणजे प्रत्येक दिवसामध्ये एका समालोचकाला या ठिकाणी संधी देण्याचं काम आयोजकांच्या माध्यमातून केलं गेलं. ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल अगदीच हरिदोरे सर आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय मंगेजी जाधव. इथे झेलची संधी वाढ कॅच विकेटचा पतन. पहिल्या बॉलवरती जसा चौकार आला दुसऱ्या चेंडूवरती स्विकेट करण्याचा प्रयत्न केला, परंतु फटका फसला. झेल टिपला आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये कोणतीही चूक केली जात नाहीये. अजून एक विकेटचं पतन. अजून एक धक्का क्रमांक 3 बसतोय 16 या अंकावरती. अर्थात टीम जोगरेवाडी संघाला संघ 2 आहे, स्वप्न 1च आहे स्पर्धा जिंकण्याचं, परंतु जिंकेल तो जो संघ जास्तीत जास्त मेहनत करेल आणि ती मेहनत करावी लागेल मैदानच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय टीम जोगरेवाडी संघाला पहिल्या सत्रामध्ये किमान 30+ धावा जर इथे झाल्या तर फायद्याचं ठरेल ते जोगरेवाडी टीमसाठी. अगदीच पुरस्कृत केले सचिन दादा यांच्या माध्यमातून ते टीम पुरस्कृत केले आणि अगदीच सचिन 11 जोगरेवाडी या नावाने ही टीम खऱ्या अर्थानं पुरस्कृत केली गेली. आणि निश्चितच यावेळेस खराब फिल्डिंग वारंवार खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जिथे खरंच सिंगल किंवा डबल होऊ शकले असते तिथे मात्र पुन्हा एकदा मिळेल चौकार. आणि या चौकारानं मात्र टोटल स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल एकंदरीत 20 अंकावरती. अतिशय गचाल क्षेत्ररक्षण. एक फर्स्ट स्लिपमध्ये देखील एक चौकार सोडला होता, यावेळेस हा देखील चौकार. आणि या धावा कुठेतरी महागड्या ठरतील त्या टीम नडाल संघाला. अतिशय चांगले दोन्ही संघ आहेत मैदानच्या आतमध्ये. चांगली टफ फाईट. इथे फुलल यांचा बॉल होता, हलक्या हातानं खेळून काढला गेला. बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क जुळू शकला नाही. ऑफ स्टंपवरती खऱ्या अर्थानं एक चांगला चेंडू ठेवला गेला. एकंदरीत जर आपण पाहिलं राऊंड विकेटनं गोलंदाजी करताना गोलंदाजाला आपण पाहू शकाल. आणि एकंदरीत इथून आलाय डॉट बॉल. 1.5 चेंडूचा खेळ इथून संपलाय आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या त्या 20 धावा. इथे मोठा फटका, जोरदार स्ट्रोक, फटका फसलाय, चेंडू हवेत, उंची जास्त लांबी कमी. आणि इथे काय घडलं? अतिशय गचाल क्षेत्ररक्षण, गचाल क्षेत्ररक्षण. काय चाललंय मैदानच्या आतमध्ये? 3 चौकार. जिथे चौकार होता झेल होता, साधा सोपा झेल होता. नजर लागली की काय क्षेत्ररक्षकांना? फर्स्ट स्लिपमधून एक चौकार सुटला, वाईडिश लॉंग ऑफ ब्लॅक चौकार सुटला. त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर लॉंगॉनमध्ये देखील साधा सोपा झेल इथे सुटला आणि चौकार गेला. 12 धावा एक्स्ट्राच्या येत आहेत. एकंदरीत जर आपण पाहिला स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल. एकंदरीत नशीब बलव तर म्हणावं लागेल टीम जोगरेवाडी संघाचं की जिथे धावा येत नव्हत्या तिथे खऱ्या अर्थानं मिसफिल्डनं इथे धावा येत असताना आपण पाहतो. एकंदरीत 24 धावा, 24 लॉस्ट ऑफ 3 विकेट ऑन द स्कोर कार्ड. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर. अर्थात स्कोर कार्डवरती धावसंख्येला 12च्या अवसतनं त्या मात्र 24 धावा. शेवटचं आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती लास्ट ओव्हर अगदीच्या ठिकाणी आपण पाहू शकाल. 24 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय. 12च्या अवसतनं रन रेट या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेस आपण जर विचार केला तर स्ट्राईकसाठी फलंदाज वैभव आणि त्याला साथ देत असताना आपण पाहतोय. करण हा फलंदाज आहे स्ट्राईक एंडला. करण आणि वैभव ही जोडी अतिशय चांगली जोडखली मैदानच्या आतमध्ये. नुकतंच आपण पाहिलं होतं शेवटच्या बॉलवरती झेल सोडला गेला, त्याच्यानंतर चेंडू हातामध्ये घेतलाय गोलंदाज प्रवीणनं. अगदीच प्रवीण टू करण असं समीकरण मैदानच्या आतमध्ये. ज्या करणच्या बॅटमधून 2 चौकार निघाले आहेत
तो करण या ठिकाणी आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रवीण जो सलामीसाठी जवळपास चांगला फटका लावून ती कार्पेटच्या सायेनं इथून धावा कंप्लीट केल्या जात आहेत. त्या मात्र 2 रन इज कंप्लीट. 2 धावीनं मात्र इथून गोलंदाजाचं स्वागत जरूर केलं आणि 2 धावीच्या साहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल एकंदरीत 26 अंकावरती. अगदीच 26 इथे स्कोर कार्ड आपण पाहिलाय. इथे चांगला फटका, सिंगल मात्र इथून जरूर आल्या. डबलला प्रयत्न केला जाईल का, परंतु इथे फक्त आणि फक्त सिंगल. 27 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. जर हाय स्कोर मोडायचा असेल तर तुम्हाला किमान अजून इथे 10 धावा बनवावे लागतील, तर तुम्ही या ठिकाणी जो संघ हाय स्कोर उभारेल ना तो संघ खऱ्या अर्थाने या ठिकाणी बायचा मानकरी ठरणार आहे. परंतु त्या 10 धावा अजून इथे होतील का, कारण अद्याप बॉल शिल्लक आहेत 4. आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय वाईड स्लॉंग ऑफच्या डोक्यावरून अतिशय अगदीच या ठिकाणी आपण पाहिलं ना तर षटकार आलाय करणच्या बॅटमधून. अगदीच करण आणि करणच्या बॅटमधला हा षटकार आहे. षटकारनं टीमची टोटल धावसंख्या 33 धावा. हायस्कोर मोडण्याची ताकद क्षमता जुगरवाडी टीममध्ये तर नक्कीच. चुका भरपूर केल्या नडाल टीमनं. ज्या चुका केल्या त्या चुका कुठेतरी आता इथे अंगलट येत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये टीम नडाल संघाच्या कुठेतरी खराब कामगिरी केली. नडाल संघाच्या 3 क्षेत्ररक्षकांना, एक स्लिपमध्ये, त्याच्यानंतर एक वाईड लॉंग ऑफमध्ये, त्याच्यानंतर वाईड लॉंग ऑनमध्ये देखील क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं तो 4 धावा वाचू शकला असता, तो झेल होणं गरजेचं होतं. परंतु इथून आता गोलंदाज तयार. त्या चांगला फटका ग्राउंडेड डाऊन खेळून काढलाय. पुन्हा एकदा डीप मिड विकेटला पुन्हा फंबल झालाय. सिंगल फास्ट झाले. डबलचा प्रयत्न यशस्वी झाला. 2 धावा. या 2 धावीच्या बराबरीनं आता टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 35 अंकावरती. 35 धावा हाय स्कोर मोडण्याची ताकद नक्कीच जुगरवाडी टीममध्ये तर नक्कीच. 2 धावींची अद्याप गरज म्हणजेच हाय स्कोर मोडण्यासाठी. 35 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. गोलंदाज इथून तयार. इथे चांगला फटका स्टेट ड्राईव्ह केलाय. सिंगल मात्र इथे आले फास्ट. डबलला इथून प्रयत्न केला जाईल का, इथे रनआउटची संधी आणि इथे हाय स्कोर मात्र उभारलाय तो टीम जुगरेवाडी संघानं. आणि अगदीच्या ठिकाणी आपण पाहतोय 37 धावा स्कोर कार्डवरती. 37 लॉस्ट ऑफ 3 विकेट. नेक्स्ट मॅच या ठिकाणी अर्थात आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर झालाय स्कोर कार्डवरती एकंदरीत जर आपण विचार केला 37 धावा. त्यांच्या 36 होत्या, यांचा 37 झाला. हाय स्कोर मात्र नक्कीच या ठिकाणी जुगरेवाडी टीमच्या नावावरती. तर नेक्स्ट मॅच या ठिकाणी अतकरगाव बनाम कलोते मोकाशी. अगदीच कालच्या दिवसामध्ये नागेश जर आपण पाहिलं ना तर जवळपास 20 बॉल इथून गेलेत. आणि ज्या कोणीही ते बॉल चोरले ना त्याच्या बॅटला कधी बॉल देखील स्पर्श होणार नाही, हा माझा शब्द आहे. कारण आयोजक इतकी मेहनत करताय, तुम्ही जर इथून बॉल घेऊन चोरून जाताय तर याला काही अर्थ नाही. आणि जो कोणी प्लेअर असेल किंवा कोणताही असेल, पण याला काही अर्थ नाही. तुम्ही 20-20 बॉल जर चोरताय तर याला काय अर्थ आहे का, काही हरकत नाही आहे. चला जाऊया मैदानच्या आतमध्ये. थोडासा एक इथे जर आपण पाहिला तर नारायण उघडाने थोडीशी या ठिकाणी गफलत केली असं थोडंसं ऐकायला मिळालं मला. तो काही हरकत नाही आहे. जाऊया मैदानच्या दिशेनं. थोडासा एक जॉग केला आणि निश्चितच आपण पाहिलं ते आपण काउंटिंग करू शकतो शेवटला, ते आपल्या हातात आहे.
तर चला जाऊया मैदानच्या आतमध्ये. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. 37 धावा स्कोर कार्डवरती उभारल्यात. 38 धावींचं लक्ष्य. त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे टीम नडाल संघाला. जर आपण पाहिलं कर्जत बनाम खालापूरशी लढत आहे. खऱ्या अर्थानं एक टफ फाईट मॅच. दोन तालुक्यातील दोन टीम मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे मोठा फटका केलाय. पहिला बॉल वाडिश लॉंग ऑनला चौकारनं केलंय. गोलंदाजचं स्वागत. अगदीच बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी फिर हमारी. मैदानच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती केलंय आक्रमण. गोलंदाजचं केलंय स्वागत चौकारानं आणि चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 4 अंकावरती. सुरुवात खूप चांगली आहे. मैदानाच्या आतमध्ये भरपूर चुका केल्या मैदानच्या आतमध्ये. परंतु निश्चितच यावेळेस बॅटिंग चांगली पाहायला मिळते. दुधारी तलवार स्विकेट करण्याचा प्रयत्न आणि इथे फटका फसलाय. काही गरज होती का? खरंच काही गरज होती का? आवश्यकता होती का? या फटक्याची काही आवश्यकता नव्हती. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. दुसऱ्या चेंडूवरती स्विकेट करण्याचा प्रयत्न केला आणि इथे पकडलाय झेल. खऱ्या अर्थानं या क्षेत्ररक्षकांनी संपवलाय. यावेळेस फलंदाजाचा खेळ. बॅक टू द डग आउट. विकेट डाऊन झाल्या. पहिला धक्का, पहिली विकेट, पहिली सफलता दुसऱ्या बॉलवरती येत असताना आपण पाहतोय. सुरुवात खूप चांगली केली. धमाकेदार सुरुवात चौकारनं केली. चौकारनं स्वागत केलं. परंतु तदनंतर पुनरागमन देखील केलं. गोलंदाजचं करूया कौतुक, कारण लगेचच जर विचार केला तर विकेट देखील प्राप्त केल्या आणि एकंदरीत स्कोर कार्डवरती धावसंख्या 4 धावा. काय जबरदस्त. चला आतकरगाव संघनायक आणि कलोते मोकाशी संघनायक प्लीज या टॉससाठी. कलोते मोकाशी संघनायक उपस्थित आहेत. आतकरगाव संघनायक लगेचच आपण टॉससाठी या. अगदीच दिगंबर होला यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील करूया कौतुक. इथे मोठा फटका शॉर्ट ऑफ द लेंथ होती त्याच्यावरती केलाय. फुल झालाय. सक्सेसफुल पॉवरफुल चेंडू जाईल स्कोर लेग बॉन्ड लाईन सीमारेषा पलीकडं. रन्स मिळतील मात्र 4. चला या दोन्ही संघनायक आलेत. अगदी टॉस करायचा. अनिल हिरवा आपण टॉस करायचा. अगदीच यावेळेस जर आपण पाहिलं ना तर धावफलकावरती धावसंख्या एकंदरीत जोडल्या जात आहेत. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 8 धावा. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसरा चेंडू आला विकेट. त्यानंतर जसा फलंदाज मैदानच्या आतमध्ये इंटर झाला ना, लगेच जगदीशच्या बॅटमधनं देखील आपल्याला चौकार पाहायला मिळाला. जणू काही समर्जन कशातूनच सेट होऊन गेलाय की काय असं चित्र एकंदरीत आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ द लेन केली होती. थोडंसं कमी गतीनं चेंडूला हाताला होतं. सिंगल मात्र इथून जरूर फास्ट आले. एका धावेपेक्षा दुसरं काही मिळत नाही आणि 1 अंकानं आता टीमची टोटल धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल अर्थात 9 अंकावरती. 4 चेंडू 9 धावा आपण पाहतोय. चांगली कामगिरी या ठिकाणी आपण पाहतो. बॅटिंग करताना नडाळ टीम, खालापूर तालुक्यातील एक चांगला संघ, अगदीच एक चांगला दबदबा या टीमचा देखील खालापूर तालुक्यामध्ये राहिला आहे. ती नडाळ टीम यावेळेस आपण पाहतोय फाईट करत असताना जोगरेवाडी टीमच्या विरोधामध्ये मोठा फटका, जोरदार प्रहार. प्रयत्न भरपूर केला परंतु प्रयत्न अपयशी ठरल्या क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या आणि चेंडू जाईल लॉंगॉन बॉन्डलाईनच्या डोक्यावरून. आहे ते 6 धाव्यांसाठी षटकार. खूपच चांगली बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन इथे चालू आहे मैदानच्या आतमध्ये. गोलंदाज क्रमांक 1 भरत एक नवखा गोलंदाज आहे. अनुभव थोडासा पाठीशी कमी आहे तरी देखील कौतुकाची स्थाप कर्णधाराची त्याच्या पाठीवरती या काही हरकत नाही आहे. प्रमुख गोलंदाजांमध्ये अगदी कमी कालामध्ये या गोलंदाजांना आपला दबदबा या टीममध्ये निर्माण केला. एक्स्ट्रा ड्राईव्ह, अतिशय चांगला फटका. खराब फिल्डिंग शिलिमुडांमध्ये प्रवीण सावलाकडनं एक ते चूक होते असं वाटलं देखील नव्हते की प्रवीण सावलाकडून चुकी होईल, परंतु इथे आलाय चौकार. खूप चांगले बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय. चेसिंग करत असताना या ठिकाणी गोलंदाजावरती प्रेशर निर्माण केला आणि एकंदरीत एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आल्या त्या मात्र 19. आता गरज असणार आहे ते 12 बॉल आणि 19 धावींची गरज. 9.5ची सरासरी, 9.50च्या सरासरीनं स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडाव्या लागतील. ते मात्र 19 धावा. आत्तापर्यंत धावा जोडल्या गेल्या ते 19. अद्याप 19 धावींची गरज आहे. चांगली स्पर्धा आहे का इथे आपण पाहतोय. बारा 19चं समीकरण. अगदीच जसा पॉवर प्लेच्या षटकामध्ये 19 आल्या ना, टाळ्यांचा इथे कडकडाट पाहायला मिळते. जोश, आनंद. यस, अगदीच जर आपण पाहिलं ना तर या मॅचमध्ये जिंकणारा संघ तो सुपर 12 मध्ये जाईल, कारण हाय स्कोर इथे जो उभारेल संघ तो सुपर 12 मध्ये दाखल होईल असं सामन्याचं स्वरूप. एक मॅच इथून बाकी. अगदीच जर आपण पाहिलं आतकरगाव बनाम कलोते मोकाशी अशी लढत या ठिकाणी आपण पाहतोय.
कमी गतीने चेंडूला हाताळलं होतं. यावेळेस गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. इथे विकेटचं पतन आणि महत्त्वाची विकेट्स या ठिकाणी गमावल्या. विकेट क्रमांक या ठिकाणी गमावले. दुसरा जगदीशच्या पारीचं इथे मात्र होईल अंत. बॅक टू द डगआउट. अगदीच जर विचार केला ना तर फलंदाज मात्र इथून बाद झाला. सलामीसाठी गेला संजय. अद्याप मैदानच्या आतमध्ये वैयक्तिक 10 अंकावरती खेळताना आपण पाहतोय संजयला. कारण दोन एक षटकार एक चौकार संजयच्या बॅटमधनं निघाला होता आणि इथे जगदीश हा फलंदाज बाद झाला. अगदी 5 धावींचं त्याचं योगदान राहिलं. यावेळेस लक्ष्मण साथी अगदीच जर आपण पाहिलं ना तर यावेळेस आपण पाहू शकाल स्कोररच्या भूमिकेमध्ये अगदी सागर पवार समालोचकांच्या पाठीचा कणा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. सागर पवार यावेळेस आमच्या समवेत आहेत. अतिशय चांगले गुणलेखकाची भूमिका. अगदीच पूर्ण 7 दिवस त्यांची उपस्थिती या ठिकाणी आयोजकांना लाभणार आहे. खूप चांगली रायटिंग ज्यांच्या माध्यमातून केली जाते त्यांचंही करूया कौतुक. इथे जाऊया मैदानच्या आत. शॉर्ट ऑफ द लेन त्याच्यावरती पुन्हा एकदा चढवलं आहे आक्रमण, परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगल जरूर आल्या. स्ट्राईक रोटेट झाल्या. संजयवरती विश्वास आहे टीमचा आणि जास्तीत जास्त संजयला स्ट्राईक देण्याचा इथून प्रयत्न राहिला आहे. इथून कमबॅक होणं गरजेचं आहे या षटकामध्ये. कमबॅकिंग षटक इथे हाताळेल का टीम झुगरेवाडी हे पाहणं जोरकस ठरेल. तर इथून आपण पाहतोय स्कोर कार्डवरती धावसंख्या आता जोडल्या जात आहेत. मात्र 20 धावा, 10 चेंडू शिल्लक आहेत. बनवायच्यात ते मात्र 18. अद्याप 10 बॉल 18चं समीकरण म्हणजे चेंडू कमी आणि धावा जास्त. इथे अतिरिक्त बाहेर अगदीच पंच या ठिकाणी शहानिशा करतील आणि यस वाईट बॉल या ठिकाणी पंचांनी मात्र अगदीच या ठिकाणी घोषित केलाय. अगदीच जर का आपण पाहिलं ना तर हा वाईट बॉल जरूर आलाय. या वाईट बॉलच्या सहाय्यानं आता टोटल स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचेल. 10 चेंडू अद्याप 17ची गरज. कमी गतीने यावेळी चेंडूला फेस केलं होतं. चेंडू जाईल बिटवीन द गॅप. अगदी डीप मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या मधोमधून हा चेंडू सरळ चालाय सीमारेषे पलीकडे 4 धावींसाठी. चांगला फटका या ठिकाणी आपण पाहिला. या चौकारच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल एकंदरीत 25 अंकावरती. 38 धावींचा पाठलाग करायचा आहे. भला मोठा डोंगर या ठिकाणी जरूर उभारलाय परंतु आता 25 धावा देखील स्कोर कार्डवरती. चांगली धावसंख्या 13 धावसंख्येची आता इथे गरज आहे. अद्याप ही 9 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. जसे जसे मोठे फटके येतात तसा प्रेशर निर्माण होत चालला आहे टीम जोगरेवाडी संघावरती. अगदीच आपल्या नावाचा दबदबा खऱ्या अर्थानं कर्जत तालुक्यामध्ये या जोगरेवाडी टीमचा यस जोरदार अपील यस. पंचांनी मात्र या ठिकाणी बोट उंचावलं. अगदीच 3 स्टंपच्या समोर या ठिकाणी आपण पाहतोय. अगदीच LB साठी रिव्ह्यू नसणार आहे, फक्त वाईटसाठी आणि बिमरसाठी या ठिकाणी रिव्ह्यू असेल आणि पंचाचा निर्णय हा अंतिम निर्णय या ठिकाणी असेल. अगदीच या ठिकाणी हरी दोरे सर क्षेत्ररक्षण ओके. तर अगदीच या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर जर आपण पाहिल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी जरूर स्वीकारला. चला जा नो बॅटर जा मैदानच्या आतमध्ये. महत्वाची विकेट. ज्या विकेटची खऱ्या अर्थानं तलाश होती ना ते विकेट्स मात्र या ठिकाणी गमावल्या. अतिशय शांत खेळ मैदानच्या आतमध्ये चालू आहे. जबरदस्त जर आपण विचार केला ना 8 चेंडू आणि इथून 13 धावसंख्येची गरज. इथून गरज असणार आहे 8 बॉल आणि 13 धावसंख्येची खऱ्या अर्थानं गरज असणार आहे. सामना पुन्हा एकदा कलाटणी घेत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 8 बॉल 13 धावसंख्येची गरज आहे. दोन्ही संघ अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहेत, मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र आता आपण पाहिला 8 बॉल 13ची गरज आहे. सामना जरूर या ठिकाणी बनवला आहे संजयनं, परंतु इथून आता न्यू बॅटर युनाइट क्रमांक 5 वरती प्रकाश नराल टीमसाठी चांगलं योगदान द्यावं लागेल. या षटकामध्ये अजून एखादा मोठा फटका येणं जरुरी. आव्हान थोडंसं सोपं होईल. इथे लो फुलटॉस बॉल फुल केलाय, फुल झालाय, सक्सेसफुल, पॉवरफुल आणि चेंडू जाईल काव कॉर्नरच्या डोक्यावरून. येतोय 6 धाव्यांसाठी बिग हिट. षटकार अतिशय चांगला स्ट्रोक. षटकार जरूर ठोकला. ज्या फटक्याची खऱ्या अर्थानं गरज होती ना फुललेनचा बॉल होता त्या फुललेनच्या बॉलवरती चढवलं आक्रमण आणि षटकारनं मात्र टीमची टोटल आता जाऊन पोहोचेल एकंदरीत 31 अंकावरती. 7 धावींची गरज. 7 मध्ये आता बनवायच्या त्या 7.
इथे पुन्हा एकदा कमी गतीने चेंडूला हाताला होता, अतिशय खराब गोलंदाजी. चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा पार, रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. अगदी 3 धावींची इथून गरज, 35 धावा स्कोर कार्ड वरती. तर विजयासाठी अद्याप 3 धावींची गरज असणार आहे. ओव्हर क्रमांक 2 देखील संपलाय. आता येणारे 6 बॉल आणि 3 धावींची गरज. आजच्या दिवसामध्ये खूप चांगले चांगले संघ होते, मोठे मोठे संघ होते, ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता. अगदी 12पाडा सारखा संघ देखील इथे परास्त झाला. अगदी जर का गाटेमाल सारखा संघ देखील परास्त झाला. त्याच्यानंतर आता आपण पाहतोय जुगरेवाडी टीम नशिबाची साथ लाभली. कारण क्रिकेट आहे मित्रांनो, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होत नाही ना, तोपर्यंत विजय कुणाच्या बाजूने झुकेल हे सांगणं मात्र कठीण आहे. आणि तेच मैदानच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. अगदीच नानिवली सारखा संघ देखील या स्पर्धेमध्ये परास्त झाला. 3 चेंडू मागे 1 धाव देखील झाली नव्हती. स्वतःहून तो सामना कुठेतरी जर आपण पाहिला ना, खराब कामगिरी पाहिली होती नानिवली टीम. 3 चेंडू 1 धावीची गरज असताना तो सामना मात्र कलोते मोकाशी टीमने जिंकला होता. इथून आता गोलंदाज तयार. इथे फुलालेंचा बॉल, त्याच्यावरती चढवला आक्रमण आणि चेंडू जाईल एका टप्प्याकडे सीमारेषे पार. हा येतोय वन बाउन्स चौकार. विजयी स्ट्रोक आणि विजय निश्चित केलाय टीम नडाल संघानं. आणि जयेश मला जाताना भेटून जा. जयेश जाताना तर अगदीच या ठिकाणी जर विचार केला तर डायरेक्ट सुपर 12 मध्ये या टीमनं खऱ्या अर्थानं प्रवेश केला आहे. आणि निश्चितच खूप खूप अभिनंदन टीम नडाल. सातत्यानं